नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. ए पोरं बोलू नका रे बाबा. ते ज्यांच्या सोबत असतील ना त्यांनी त्या पोरांना बंद करा जरा बुमाया ज्यांत्यान बायका. आज ते मला कीर्तन मा असं म्हणणं पडी कीर्तन उन धुमाया ज्यांत्याना पोरे समाया. हा तर बरेल कर मग दाती घाल देत त्यांना समावा बहिणी सोन विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्म नाथबाबा. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा या भंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया ए दादा भगवंताला आवडेल असं काहीतरी करायचंय आणि ते केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही असं नाथबाबा सांगतायत. सांगणारे नाथबाबा आहे आणि ऐकणारे साधक आहे. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे आणि ऐकणारे सुद्धा तेवढ्या सुज्ञ असले पाहिजे. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे, तेवढी लेवल असली पाहिजे आणि ऐकणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे. सांगणारे नाथबाबा आणि ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक. लक्षपूर्वक ऐका. नाथबाबा सांगतायत सांगणाऱ्याचा अधिकार असावा. त्याच्यासाठी मी नेहमी एक प्रमाण सांगतो. सांगणाऱ्याचा अधिकार तेवढा असेल तरच बोललं पाहिजे. फॉर एक्झाम्पल दारू पिऊ नका कोणी बोलायला पाहिजे हो काका? दारू पिऊ नका आई कोणी सांगायला पाहिजे? जो पेत नाही त्याने का ज्याला सुधरत नाही त्याने. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं. नाथबाबांनी विचारलं ताई लेकराला काहून आणलं या? नाथबाबा यो पोरग गुड लई खातोय हो, याचं गुड खाणं बंद होईना म्हणले. याचं गुड खाणं बंद करा ना. नाथबाबा म्हणले बाई 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले. बाईनं 8 दिवसाच्या नंतर पोराला आणलं. नाथबाबांनी त्या पोराला सांगितलं बाळा गुड खाणं योग्य नाही रे, गुड खाणं बंद करून दे. त्या पोराची माय म्हणली नाथबाबा गुड खाणं बंद करून दे एवढंच सांगायचं होतं, मग त्या दिवशी सांगायला काय अडचण होती? नाथबाबा म्हणे तवय सांगतो बहीण, पण तवय मी जिथला गुई खाऊ ते त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं. पहिले 8 दिन मी पण करा तवय आज त्याला सांग नको खाऊ नको असं. सांगणाऱ्याची तेवढी लेवल असली पाहिजे. हा सांगणारे नाथबाबा ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक आहे. पर ज्या नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं त्या नाथबाबांची गोष्ट करायलो मी. ऐका. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते काय प्रत्येकच लोकांना पचलं असेल का? नाही प्रत्येकाला पचलं असेल का? अजिबात नाही. काय काय लोकांना पोटमा दुख असंच. एखादं पद जर एखादा चांगला मानवले भेटे घे ना किडा पाडणारा बरोबर किडा पाडतस. उदाहरण म्हणशील सांगस एखादा जर बिनविरोध सरपंच जर गावातलं वातावरण असलं तर किंवा एखादा नगरसेवक चला बा आपला बटा आपलाच शेतात एखादा नगरसेवक चांगला माणूस बिनविरोध काढ देनाशे तसं तुम्ही काही होऊ देत नाही बा. घर परत किडा पाडणार येत. बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा प्रत्येकालाच ते एक्सेप्ट असेल का? प्रत्येकाला मान्य असेल का? अजिबात नाही. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना तेव्हा काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं. जर एखाद्या गावात एखाद्या माणसाला तुम्ही बिनविरोध सरपंच करतात, बिनविरोध सरपंच त्याच्या विरोधात कोणी फॉर्म भरलेला नाही या म्हणताना आपण काय म्हणतो काय सांगतो? सरपंच आमच्या गावाचा बिनविरोध आहे, आमच्या परिसराचा नगरसेवक बिनविरोध आहे सांगताना बिनविरोध आहे. पण बिनविरोध झालेला नगरसेवक असेल सरपंच असतील सांगताना बिनविरोध आहे. फक्त त्यासले पद भेटा नंतर बाहेर कोपरे कोपरे ऐकू बाकी ना किडा पडणार. अरे मला ते तो चालत नाही रे पण होता त्यानं सांगा म्हणशी ना ऐकणं पडणार. जो बिनविरोध आहे त्याला सुद्धा विरोधक आहेत. हो भाऊ हो आप्पा ओ मन सोनचिड तू गुचू पड रे आय कीर्तन रे काका ओ भाऊ तू ते बोनीन पायरे दांगडो घाल देणार भाऊ हो दे रे वैराना धंदा इकाव देणार रे कपाळा मागे राजन बोनीन पायरे दाती घाल दिनी भू. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच. साधारण गावातला एखादा मेंबर निवडायचा असेल तरी बिनविरोध होत नाही. जर झाला तरी सुद्धा बिनविरोध म्हणायला पण ज्यांना चालत नाही ते सांगतातच मला तो चालत नाही असं. बरोबर आहे ना? तसं नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्यांना पचलं असेल का? सगळ्यांनाच पटलं असेल का? सगळ्यांना पचलं असेल का? तर अजिबात नाही. काही काही लोकांच्या पोटात दुखतच होतं. आणि तुम्हाला सांगतो नाथबाबांना जे शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, जे पद भेटलं ना, हे पद भेटण्यासाठी एवढं सोपंही नाही या. इतकं सोपं नाही का कोणतंही पद आपण प्राप्त करून घेऊ महाराज. कोणतंही पद प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही या. बॉबी दादा साहेब मनकडे ध्यान आहे का तुम्ही?
2014 पासून चाल राय नाही कोणती बी वस्तू भेटणार नाही इथलं सोपं नाही राहस विठ्ठल विठ्ठल काशीहून आल्याच्या नंतर नाथबाबांना तिथं हे शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. पण नाथबाबा शांती ब्रह्म आहेत एवढे शांत आहेत का? मग एका यवनानं परीक्षा घेतली. नाथबाबा स्नान करून येत होते. एका यवनानं नाथबाबाच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? किती वेळेस? 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. वरती सुद्धा नाही बघितलं. किती शांती असेल? 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर सुद्धा वरती बघत नाही. याला म्हणावं नम्रता. म्हणून तर संत सांगतात ना, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्यानं नम्रता धारण केली त्याला समजावा की तो भगवंताच्या खूप जवळ चालला गेला. पण नम्रता महत्वाची. आणि जो नम्र राहिना ना, गुजरातीमध्ये एक म्हण आहे, नमे तो सोने गमे. गुजरातीमध्ये एक म्हण, तुम्ही म्हणतो जे नाव पता येत भुकोट्या भाषा सांगत. तुम्ही मला कोणती का भाषा मला सांगायला लावतात नाही. गुजराती सांगा, मराठी सांगा, आयराणी सांगा, हिंदी सांगा. आणि तुम्ही जे जर वाटणं दुसरी भाषा बोल ते बी म्हणसू यस करता फडदा उलटू या माफो. पण ते तुमले समजावणे म्हणून बोलत नाही मी. विठ्ठल विठ्ठल नमे तो सोने गमे. ज्याच्या अंगी नम्रता त्याच्याजवळ भगवंत नक्कीच असेल. नम्रता जरुरी आहे. आणि नम्र जो माणूस राहिना ना त्यांना बोलता फायदा रास. 2-5 मिनिटं बोलसू पण महिला माताशे लवकर समजे. बाबा लोकेश लेवी समजे. तरुणच ना काहीच ना डोकावर त्यांनी जाईन पण समजणं ते समजा. नम्रता ज्यानं धारण केली त्याचा काय फायदा असतो समजा. माया हो, गहू कापणीवर आहे. गहू कापणीवर आहे आणि गहू कापणीवर असताना कोणाच्या तरी लग्न आहे आणि तुम्ही 2-4 दिन लगीनले चालना घ्यात. 2-4 दिवस नंतर उन्हात गहू कापाना पडेल होता. आता वावरमा जावा नंतर गहू उंबी माई खाल पडी जास का पडीन ते उंबी सकट पडस तू. म्हणजे दुसऱ्यांदा आपले उचलता आहेत. बरोबर आहे ना? उंबी सकट पडस. किती नम्र आहे पडत ना तरी बी उचलता आहे. साकी उंबी उचली म्हणजे तिले चोर म्हणजे गहू अख्खा हातमा पडस. नम्र आहे. मग तो नम्र आहे त्याचा नम्रतेचा फायदा किती असतो लक्षपूर्वक ऐका. जर मन मायले कुरडाई बनावनी शे ते गवले पाणी मा बी झाडस. कितला दिन? 3 दिन 4 दिन नाही का? पाणी मा बी झाडस. पाणी माई काढला का त्याला वाटी टाकस. वाटीशी त्यानं चिकपून आई भांडा मा ठेवस. काही काही बाया असल्या असं वाटस ना पांढरे शुभ्र येवा महाराज का पुला बनावसो माझ्या. पांढऱ्या शुभ्र आल्या पाहिजे म्हणून बरं सुद्धा टाकतीस बाकीने बाया. कुरडाई बनवतात आणि त्याला ठेवताना सुद्धा इतकं व्यवस्थित ठेवतात की काकडा पडायला नको पाहिजे. कारण गहू नम्र म्हणून त्याची इज्जत आहे. आणि जो नम्र असतो का त्याची इज्जत होते बरं का लक्षपूर्वक ऐका. गहू नम्र आहे त्याने अंग सोड नाही म्हणशील त्याने इज्जत होईनी. आणि चला ते उडीदच कडे वावरमा उडीद पैरेलेत आणि उडीद तोडाना प्रसंगे आणि कोणीतरी जवळना नातेवाईक समजा व्याईज मरी घ्या बा. हा महाराज की जात तीच रास व्याईनी. हा प्रत्येकच कोणा व्याईज बा. समजा व्याई मरी घ्या आणि दशक्रिया विधी पर्यंत तुमल्या तडेच थांबणं पडणं. 10 दिवस ती दशक्रिया विधी करी उन्हात आणि दशक्रिया विधी करानंतर उन्हात तुम्ही वावरमा तुमले उडीद निशंग अख्खी सापडस का बहिणीस. हा ते तड तवय अंग टाकी दे. कारण ती उगरी राहत आणि उग्रातच आज राहत. आठ कोणी नाही ना तसा. ज्यानं नम्रता धारण केली का त्याचा 4-4 दिन पाणी मंडी राहिनी मन माय रोज अंगदोय त्या गौसनं. आता उग्रा रास उडीद यानं तुम्ही कितला दिन पाणी मा बी झाडतस. त्याला पाणी मा टाका का लगेच बाहेर काढशील काढतून दर्शन तू काय अंगदो आणा लायक ना नाही शे. उग्राच ना भावच नाही इज्जतच नाही द्यायले. पाणी माय काढा का लगेच बाहेर टाकस मन माय 10 बार टाकस द्याले. चकीवाला सांगत भाऊ याला बैडी टाकरे जरासा. पण उडीद बी इथला बेकार रास ना. चक्कीवर बैडेलवर सुद्धा बाकी ना इथला उग्रा उडीद राहताना तरी बी काही पाठ सोडतात नाही. उडीदच ना सांग राहिलो मी. काही इथला उग्रा राहतस तरी काही पाठ सोडतात नाही. पण त्या उग्र असले ना मनमाय बरोबर लाईन लावस चक्की लावस त्याले कोणले. हा त्या उग्रा ना तसा झाला राहतो बहिणीवर त्याला घरीन गाव लावस मनमाय. आणि मग ती दाय चांगली वहिनी का चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळस ना त्यानापेक्षा याला चांगलं कशीच नाही दड रे. मग इथलं बारीक दळलेस मनमाय मग ते पीठ मळाल बसस. उडीत ना पीठ मळाल बसस. गहू न पीठ बाजरीनं पीठ दादर न इथलं नालायक राहस मनमाय त्याला मळाल पडस ना तरी बी असं वाकडन तिकडं असते.
मग मन माया अंदाज लावस आई वाकडन तिकडं वैर आहे ना गरमा काय शिकाव नाही मग गली म्हणा चार दांडगा बोलावणी अंगण मग कुठंच त्याले कोणले फक्त उघरा म्हणा ते गली म्हणा चार दांडगा बोलावस तरुण पोरे भाऊ अवघर मा आवराने राहणार अवघर मा वाकडा तिकडं राहणार कुठे जरा जा मग तो भाऊ गलीमा कुठंच त्याले तरी सुद्धा काही काही उघरा इथला बेकार राहतो कुटायलवर बी शिकतात नाही मग मनमाय विचार करत याले गलीमा चेंदा तरी बी टाया बसू दिने राह ना मग मनमाय शेवटला पर्याय एकच करस काय करत दोरा लिहस आणि त्या दोरा काय त्याला फाशी लाईन मारस लाट्या बनवतेस ना तुम्ही हा मग त्याला फाशी लाईन मारस मग उघराच ना तसा झालो होतस पर माझे नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा ऐका ना काही काही लोकांना तो भावच पचत नव्हता नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं काही लोकांना पचत नव्हतं एका येवणाऱ्या नाथबाबाच्या अंगावर तुंकलं 108 वेळेस तुंकलं माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं त्या येवणाला लाज वाटली त्या येवणाला लाज वाटली येऊन नाथबाबांचे पाय धरतोय नाथबाबा किती शांती हो तुमच्या अंगी किती शांती आहे 108 वेळेस तुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं म्हणले एवढी शांती आहे गावात चर्चा झाली पण तरी सुद्धा काही काही किडा पाडणारच ना किडा पडीत राहतात खरंच तेवढा शांत आहे का नाथबाबा नाथबाबा खरंच तेवढे शांत आहेत का मग गावात मीटिंग भरवली सभा भरवली आणि त्याच्यात एकानं विडा उचलला की नाथबाबांना राग आणून दाखवतो त्यानं विडा उचलला नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून आता नाथबाबांच्या घरी गेला नाथबाबांच्या घरी गेला महाराज पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांना काही झालं तरी राग आला पाहिजे हे प्रयत्न होते त्याचे पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांनी राग करण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नीला सांगितलं म्हणले गिरजी ऐक ना अगं आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि शास्त्र सांगते अतिथी देव भव आपल्याकडे येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत असतो आणि त्या भगवंताची सेवा करणं आपल्या दासांचं काम आहे आलेल्या अतिथीला काहीतरी स्वयंपाक लाव त्याला जीव घालावं लागणार आहे चप्पल घालून गेलेला देवारापर्यंत चप्पल घालून गेला राग आला पाहिजे नाथबाबांना पण बघा ना नाथबाबा किती शांत आहेत उलट का पत्नीला जेवण बनवायला सांगितलं पत्नी जेवण बनवते कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ना बाबा अतिथी देव भव ही संस्कृती आहे अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे पण अतिथी सुद्धा तसाच असला पाहिजे बरं अतिथी तसा समजदार पाहिजे मन भाषा मा आबरूदार पाहिजे कारण आपला जुना लोकेशने म्हण होते पाहुणा पै कितला दिनना चांगला रास पहिला दिनना पाहुणा दुसरा दिनना पै तिसरा दिनले राय यातून लाच कधी गई हा आबरूदार मानवची जास्त राहो नाही हा खरंच काहीतरी अडचण आहे शरीराला काहीतरी व्याधी आहे आणि जवळ डॉक्टर आहे दवाखाना आहे म्हणून तुम्हाला नातेवाईकांकडे जर राहावं लागत असेल तर अजिबात मी म्हणणार नाही राहू नका म्हणून जर खरंच संकट आहे तर महिना 2 महिन्याने 4 महिने राहिले तरी नो प्रॉब्लेम अडचण नाही आहे पण बाकी ना नेता येईल एक भाऊनी बॅग भरली नाही आणि व्याईन गावले जाई बटणं व्याई म्हणे का व्याई कथा म्हणतात काय नाही म्हणे कपाशा कुपाशा कांदा कुंदा बटा आवराई ये वावरे खाली वय घ्यात असं वाटणं व्याईन घर 8-15 दिन राही ओ बानट सुरूत ना व्याईन घर 8-15 दिन राहणार आज काही काम आहे काही नियोजन आहे मग बरोबर आहे का नाही प्रमाण ठेव प्रमाण आणि तुमले बी सांगत बहिणीसवर आज ना कीर्तनकार म्हणीस नाही अजिबात ऐका नाही मी प्रत्येक कीर्तन मा सांगत सगळ्या तरुण बहिणीसले आज ना कीर्तनकार नाही शे तुम्हाला भाऊशे लग्न व्हानंतर जर आपलं संसार सुखना होईल जर संकट असेल तर अडचण नाही पण जर नवरा सुखीटी राहणार सासू सासरा येतात अंगार मग थोडंफार भांडाल भांडा ठोकास थोडंफार जर काय होईना ना नवरा चांगला आहे ना मस्त राहिलो सासरमा बाकीने पाहिजे सासरमा बट आनंद राहत पण माहेर मावण्यात का आता 3 दिन होण्यात का नवराला फोन करते नाही आखो 2-4 दिन राही जाऊ का नाही लग्न झाल्याच्या नंतर मुलीनं सासरमध्ये किती राहायला पाहिजे माहितीये का म्हणजे ज्या बायांच्या संसारात जर काही दुःख असेल तर काय अडचण नाही पण जर सुखा सासरमा बड्या गोष्टीचं सुख भेटणार ती बाईनी सासरमा फक्त एक रातना मुक्काम करू एक रातना मुक्काम आपला बडा कानदेश ना नाडे काना देशना लोक आहेत ना आपल्याकडे देवीना उत्सवस कानबाई माता कितला दिन पटस एकच रातना मुक्काम रास पण अख्खा गाव मा गाजा वाजा बरोबर आहे ना एकच रातना मुक्काम कानबाई मायना पण अख्खा गाव मा गाजा वाजा रास आणि तसं अंडेर बेटीना रातना मुक्काम पाहिजे रातना मुक्काम वाली अंडेर रे ना दुसरा काका सांग वय रे दिदील बोलाव रे वय रे दिदीला नाश्ता बोलाव रे वय रे दिदील चाल बोलाव रे आखी गली मा दीदी हा आणि बाकीने बाया इथल्या मायर माराती भाऊ जाय चालता लात मारी बट्टीस का म्हणजे मला लात माय माय ताई म्हण ध्यान नाही हो माय ध्यान नाही तू चांगली कुमचाडीन दीदीने ना
लगन नंतर रातना मुक्काम चांगला राहत. हो पाहुणा पै सुद्धा आबरूदार पाहिजे. पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले राही घेतून लाज कधी गई. पण काय काय इथला नेता तेल राहता एक पाहुणा घ्या रावाले. आता परिवारमा दोन नवरा बायको त्या म्हणे अहो पाहुणा हे सेवा करणं पडीन. पहिला दिनले पाहुणचार, दुसरा दिनले पाहुणचार, तिसरा दिनले पाहुणचार, चौथा दिनले, पाचवा दिन उगी घ्या. नवराला बाई सांगायला लागणे म्हणे काव माय हाव जाई राहिना नाही म्हणे. याने काय मस्त सूर्य निघत अंग भाव म्हणे. काय बी करा पण याला काढा नाही तर आपला घर दांगडो गुज जाईन म्हणे. नवरा म्हणे शांत बस, तू काहीच बोलू नको. मला बी त्याला तोंडवर बोलता यावं नाही जाय असं, पण मी बना पद्धत मा करसू म्हणे. कसं तू टेन्शन लिहू नको, मी बरोबर करसू. फक्त तू काय कर, किचन रूम मा गई का नुसता भांडा उपट म्हणे. किचन रूम मा जाईन भांडा उपट आणि किचन रूम मा एक गादीनी गडीन गडी ठी दिजू म्हणे. गादीनी गडी अशी ठी दिनी. आता ना कोपराला भांडा उपटी राहीन ती. पाहुणांसंगे घरना मालक बसेल होता. भांडाच ना आवाज उना घरना मालक उठीन किचन रूम मा उना. एवढी काठी लई उना. गादीवर सपासप मारे. गादीला आता मारेन बाई. आता ना कोपराला आराय मारे. ओ माय नका ना, ओ माय मी मरी जाजू ना. पाहुणाला असं वाटणं आपला मुळे दांगडो घुसता निघावो म्हणे. पाहुणा पै घ्या आहो बा उना. हॉल मध्ये कसते पाहुणा ना पत्ता नाही. बाईल म्हणे देख कसं खोटं खोटं मार पाहुणा पै घ्या. बाई म्हणे मायव मी बी काय मजा ना खोटं खोटं रणू पाहुणा पै घ्या. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं बय बय जायला नाटक कर म्हणे. कितला नेता तेल पण अशी आहो. असा पाहुणा काय काम ना. विठल विठल अतिथीला काहीतरी भोजन दिलं पाहिजे. नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आलंय काहीतरी स्वयंपाकाला लाव म्हणले. गिरजाईने स्वयंपाक लावला. अतिथी जेवायला बसला आणि जेवण करत असताना त्याच्या लक्षात आलं अरे आपण इथं आलतो कशासाठी. नाथबाबांना राग आला पाहिजे तेवढ्यासाठी आलतो ना. नाथबाबांना राग आला पाहिजे. इथं तर नाथबाबा आपल्याला जेव घालता. मग आपण लोकांना सांगायचं काय बाहेर जाऊ. मग आता नाथबाबांना राग कसा येईल. नाथबाबांच्या पत्नी जेव वाढत होत्या. हा भाऊ जेवण करता करता उठला आणि नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. आता मला सांगा कसं वातावरण असं होत्या घराचं. महिला माता तुम्हाला विचारणार नाही, इकडे पुरुष मंडळींना विचारेल. समजा आपल्याकडे कोणीतरी अतिथी येईल, कोणीतरी पाहुणा येईल आणि आपण त्याला जेवण सांगेले. तो पाहुणा जेवणले बसेले. जेवणले बसेले. आवाज थोडा कमी करा त्याचा. हा थोडा. हा पाहुणा जेवणले बसेले आणि जेवता जेवता आपली बायको जेवण वाढ राहिली आणि तो पाहुणा खाता खाता आपली बायकोन पाठवर कुदी बटना. कसं काय वातावरण राहील. हा मी तुमले विचार आहे नो बटा ना लग्न जायलेत ना तुमना. लगीन लगीन बाबा लगीन. मला असं वाटाय ना त्या काहीच बोली राहणार मी का साध असता मठवर कीर्तन कर राही नको. आपल्याकडे कोणीतरी बरं करणार आहे. हो असा बायकोन पाठवर जर बसना ना आपण त्याला एक बुका मुका कटा म्हणतो. पर माझ्या नाथबाबांनी सांगितलं पत्नीला गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस नाही तर लेकराला लागेल म्हणले. किती शांती असेल हो. पत्नी सुद्धा तेवढी समजदार. पत्नीनं सांगितलं धनी ओ स्वामी ऐका ना मी पण माया लेकर वाढवलेत. संत जेवढे शांत होते तेवढ्याच पत्नी सुद्धा समजदार होती त्यांची. आणि तुम्हाला सांगू का पुरुष मंडळी मी प्रत्येक कीर्तनात विनोदामध्ये महिला मातांना खूप बोलून घेतो. बिचाऱ्या तरी हसून हसून घेतात ते आणि सगळं मम म्हणले तीस म्हणा बोलले. पण आज मला त्याशी खरी बाजू मांडानीशे. या बहिणीशने जर ठरावं ना ते तुम्ही इज्जत वाढवू शकतीस आणि तिशने जर ठरावं ना ते तुम्ही जिरवू बी शकतीस. हा तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी या. तुम्ही जर प्रेम केलं तर पत्नी लक्ष्मी या. आणि तुम्ही जर रिकामा चाया करा ते मग ती कालिका बनायला वेळ लागत नाही. नाथबाबा शांत होते त्यांना पत्नी सुद्धा तेवढी समजदार भेटली. म्हणून नाथबाबा हो पत्नीचा सपोर्ट असला की माणूस पुढे जातो. पत्नी शिवाय शहाणपणा नाही. बरोबर आहे ना नामपूरकर दादा. बरोबर आहे ना. बायको शिवाय शहाणपणा नाही. बाई माणूसनी इज्जत वाढावस तुमनावर यास ना खेळशे. बरोबर बहिणी सोन दिवाळीना सीझन मा जर कधी बाहेर गाव जायला बटा मित्र घ्या आणि गाव मा राहणारा मित्रां जोडे जाईन उभा राहिना चौकमा यांनी चौकमाई फोन करो बायकोले ए म्हणा कनी वर्ग मित्र येईल शेतस क्लासमेट येईल शेतस असं कर काहीतरी चहा बी बनव त्यातले घर लई राहीन. बाईने मित्र येऊन पहिले पाणी ना ग्लास तयार ठेवायला पाहिजे. लगेच चहा
लगेच नाश्ता आणि नवराले त्या मित्रांना समोरच विचारायला पाहिजे, ए विचारल्या ना तुम्हाला मित्रसले काही जेवणले बनव का थोडंफार. त्या मित्र नाही म्हण देतच, फक्त तुम नाव शब्द आहे ना, तुमना नवरानी 100 गावीस मग इज्जत वाढाय देस एकच शब्द. कारण त्या मित्र बाई काय बाई होती बो भावड्यानी, अरे त्यांनी फक्त फोनच करा रे तिथला मग चहा बी तयार नाश्ता बी तयार, अहो जेवण नाही चारी बिचारी मावली काय तकदीरवाला आहे काय बाई भारी भेटेले भो. समजिले हो बाईमुळे इज्जत वाढणी यांनी. नाही ते एखादा भावने आम्ही कीर्तन लिहिलेत मालेगाव मा गाडी बिगडी गे राहिगोत मग कामले सकाळी मग एखादा दको आमले दकीन बायकोला फोन करू, बाई रवी किरण महाराजनी गाडी खराब होई जायला होती ते आटे राय जायला होता चालेलं येऊ का. तर काय ती बहिणी फोन मा सांगू कोणता करत आलेला राय ना तू आको समजी लिओ यानगर मा का कुंदा मातेले रे वो. बायको शिवाय माणूस ना शहाणपणा नाही शे, बरोबर आहे का नाही. हा बाईचा सपोर्ट पत्नीचा सपोर्ट असेल तर पती काहीतरी करू शकतो, अन्यथा अजिबात नाही. हा एक भाऊ 150 होता आवरायच नाही, बाई सांगे बघा माझ्याशिवाय तुमची इज्जत नाही. तो म्हणे ए मला छानपणा शिका नको अख्खा मालेगाव मला राम राम करस म्हणे. अहो बट मालेगाव जरी राम राम करस पण मनामुळे तो म्हणे ए अख्खा गाव मला राम राम करस तू काय छानपणा शिकाट राहिली. बाई म्हणे ते गाव मनाशिवाय इज्जत नाही, तो आवरायच नाही 150 होईन तो. बाई म्हणे परीक्षा लिहू का, चालेल म्हणे ले म्हणे परीक्षा. आणि नेमका आमदारकी निवड चालू होती. अहो भाऊनी गावमा सभा लिहिली होती. आमदारना कार्यकर्ता माणूस सभा मा सांगरांता आमच्या आमदार साहेबांना निवडून द्या, ज्यांना घरकुल नाही त्यांना घरकुल मंजूर करून देईल, ज्यांना विहीर नाही त्यांना विहीर मंजूर करून देईल, तुम्हाला गली म्हणा रस्ता सेंबर काउंटर न बनाय दिसू. इथलं बारी बारी बोल राहता बाईने 8-10 वरीस ना पोऱ्याल करते दाडा म्हणे वैरे बाड्यातून बापले सांग मन माईन पुरण वाटाल बोलाव. पोरगा सावनाजवळ स्टेज ना जोडे म्हणे पप्पा हो म्हणे काय रे भाऊ म्हणे मन माईन पुरण वाटाल बोलाव याली युवा मा गाम चाली. इथला लोक भाषण ऐकी राहतात मन बायकून पुरण वाटाल बोलाव याला काही सुधरे नाही म्हणतं. अहो गाई गाई स्टेजवर ते उतरना घरकडे जाई राहता ज्या लोक सब ऐकाले त्या जांगण मध्ये दांगडो धकाले लोकेच ना कामच आहे शिलगाई नांगशे का ना. हा पण शिलगावणारे बी सांगच मी शिलगावना धंदा बंद कर द्या. कारण आहे ना दाखल पण पाहिजे ऐकी राहिनो मी. आग पेढी आहे ना काडी पेटी काय म्हणतात सुमनाकडे काडी पेटीच म्हणतात ना. हा माचीस माचीस आग पेटी काडी पेटी दाखल पण पाहिजे ऐकी राहिनो. काडी पेटी शिवाय चुला शिलगत नाही काही चेटाणं राही ना ते काडी पेटी लागत बरोबर आहे ना माचीस लागत. पण दाखल पण पाहिजे माचीसनी किंमत 1 रुपया आहे. संबंध नाही का बाकी नसले शिलगावणारनी किंमत काही वाढस. हा घरात गेला हिनं मला पुराण वाटायला बोलवलं. अरे सगळे लोक बघताय माझ्याकडे आणि तेच लोक जे सभेमध्ये होते तेच ऐकायला पुढे काय होतंय घरामध्ये भांडण. आता तेच अंगणामध्ये उभे येतात. अवघर माग्या बायकोल म्हणे तुला अक्कल शेका म्हणे काय जाय. अरे म्हणे मी सभा एवढा जोर मा बोल राहिलो तू डायरेक्ट मला पुरण वाटान सांग म्हणे. बाई म्हणे मी सांगतो ना मीटर राहतो तुम्ही इज्जत वाढवसून मीटर राहतो इज्जत घटाडतो. अरे बडी ही काय काही राखली म्हणे आते पण तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे बठ्ठ मान्य शे पण आता ते राख म्हणे काय वेळ शे. बाई बाहेरुनी लोकेशले म्हणे तुमले काय वाट राय ना मी म्हण नवराल पुरण वाटाल बोलाव का अजिबात नाही. मना नवरा आमदारकीने निवड चाल राहिनी मना नवरा सभा ली राहणार सभा मा इथला गावना लोके बसेल शेतस एवढा लोके म्हण नवरानं बोलणं ऐकी राहणार म्हणे. मला असं वाटणं की इथला लोके खाली कस काय जाळा ना मी पुरण वाटी ठेले म्हण नवराला सांगा पटा लोकेले तुम ना आते काही पुरण वाटी द्या बुवा गोड तोंड कर द्या बुवा. बाईशिवाय शानपण नाही महाराज. हो बाईशिवाय शानपण नाही. हो संत शांत होते पण पत्नीचा तेवढा सपोर्ट होता आणि ते शांतीप्रमाणात बाबा ते शांतीप्रमाणात बाबा. या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भगवंताला आवडेल ते करावं लागेल. भगवंताला जे आवडतं ना ते तुम्हाला करावं लागेल. मग जसं की उदाहरण म्हणून सांगतोय जर पुडी खाणारा राहिना ना पुडी खाणारा स्टँडवर का उभा राहिना त्यामुळे दुसरा पुडी खाणारा लगेच जाईन उभा राहस म्हणजे पुडी खाणारने लगेच मैत्री व्हायचास बरोबर आहे ना. पुडी खाणारनी जोडे पुडी खाणारा लगेच चालीस म्हणजे मैत्री होई गई. पण जगना मालकने सांगे मैत्री करणे म्हणजे मग त्यांना नेमकं कसा राहतील पुडी ना राहतील का काजी ना राहतील बहिणीसोन. हा जगाच्या मालकाच्या जवळ जायचं असेल तर त्याच्या नियमाचं पालन करावं लागेल नाथबाबा सांगतात. साधकांनी विचारलं नाथबाबा मग भगवंताच्या जवळ जायचंय त्याच्यासाठी भगवंताला जे आवडेल ते आम्हाला करायला सांगा ना काय करावं लागेल. मग नाथबाबा सांगतात जर देवाला आवडेल असं करायचं